एका रात्रीचं कॅम्पिंग, स्वतः बनवलेलं जेवण आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एका सुंदर वॉटरफॉलच्या शोधात निघालेला ट्रेक. आमचा प्लॅन असा म्हणजे अचानक भयानक मध्ये ठरलेला आहे. आता आम्ही जिकडे चाललोय ते एक सिक्रेट आहे, म्हणजे गुपित आहे. मला वाटतं असेल बऱ्यापैकी डिस्टन्स असतं का ते वेळ रे. तर मंडळी, हा आमचा असा एक आपलं बोलतो ना जुनं ते सोनं, असं मुंबई पुणे हायवेवरून आम्ही चाललेलो आहे. जुन्या हायवेवरून ड्रायव्हर दिसत आहेत तुम्हाला, नवीन आहेत पण चांगले आहेत. आम्ही आतापर्यंत जवळपास 1.5 तासाचा सफर कंप्लीट केलेला आहे आणि आता आम्ही जाणार मोरबे डॅमवरून बसचा घेऊन बोरगाव ठिकाणी, आणि बोरगावला आमचा मुक्काम आहे. बऱ्यापैकी मराठी स्टार्समध्ये त्यांची आम्ही तिकडे बघा म्हणता इकडून विशाळगड दिसतोय, जवळच आहे. कर लग्न बांबू लावशील. कधी कधी कुठे जायचं हे ठरलेलं नसतं, पण त्या प्रवासाच्या आठवणी मात्र कायम राहतात. चाललंय ते बनवायचं चाललंय. आधीपासून कसं म्हणतोस तू, असं गोल कापायचं. बघूया बाकी चिरीमिरी वापरतच नाही. आहे बऱ्यापैकी. तर म्हणजे आता कांदा भजी झाली आहे, आता बटाटा भजीचा बेत चालू आहे. सम्राटचं बेसन ते पण भारी आहे. इथेच भारी झालं आता. हा हिरकणी 2 नंबर का? हिरकणी 3 नंबर. अच्छा अच्छा अच्छा. अकलूज किंवा इंदापूर किंवा सराटी. नमस्कार. आता आपलं बघितलंच आहे आपण, आपले भजी 2 प्रकारचे, कांदा भजी, बटाटा भजी झालेत. आपले शेफ आता मुख्य कोर्स आहे आपला जेवणाचा, पिठलं भात आणि पिठलं एक खाणं आपण बनवणार आहे. आता एक वेगळी मजा असते. रोजच्या धावपळीच्या जीवनातून एक वेगळा आनंद आपल्याला घ्यायला मिळतो. ती आपली ही वारकरी मंडळी या सह्याद्रीच्या वारीला आता निघालो आम्ही. त्याचाच एक छोटासा प्रवास आता सुरू आहे, जेवणाचा कार्यक्रम. पाणी सुटलं. हा ते मला आता जावं लागलं असं वाटतं. समजा रे, बरोबर समजा बाई. खूप मला एकच बसलं काय आपण 2 आम्हाला. तर मंडळी, आता सर्वात पहिलं आपण स्टार्टरमध्ये बनवलं होतं कांदा भजी, त्यानंतर बटाटा भजी, त्यानंतर आपण भात पहिला लावून घेतला. भात आपला रेडी झाला आहे. पारंपरिक कोकणामधली कोदाची पिठी ती पण जवळपास तयार आहे आता, आणि भाकरी आपली तयार झालेली आहे. भाकरी इथल्या काकीनीच आपल्याला दिलेली आहे बनवून. आता आपण भाकरीसोबत पिठलं बनवतो आहे.
बेसनाचं पिठलं. तेच रेडी झालं की आपलं जवळपास पूर्ण जेवण तयार होईल आणि मग आपण एक अर्ध्या तासानंतर जेवायला बसू. एक नंबर होईल, पण तू नको नको ठेचा. बघा रात्री तुमचं जेवण कमी वाटतं. अच्छा. लगेच जेवले काय बंगाला लागले. कालची रात्र कॅम्पिंगमध्ये गेली, पण खरी ॲडव्हेंचर अजून बाकी होती. गुड मॉर्निंग मंडळी. तर काल तर आमची कॅम्पिंग वगैरे झाली. काल आम्ही रात्री इथे आलो होतो. मी इथेच स्टे वगैरे केला. इथे आम्हाला एक आम्ही कॉन्टॅक्ट काढला. कॉन्टॅक्टवरून आपलं एक घर भेटलं. त्याने वरती टेरेसवरती आपल्याला टेंट विंट लावायला दिला. तिथे आम्ही जेवण वगैरे केलं. रात्री झोपलो. आता थोड्याच वेळात आम्ही आता ट्रेक चालू करू. जो ज्या वॉटरफॉलला आपण आलो आहे, सिक्रेट वॉटरफॉल आहे. जास्त लोकांना माहीत नसेल कदाचित. तर तिथे जाणार आम्ही. 1.5 तासाचा ट्रेक आहे. तो ट्रेक करून मग तिथे तो आपल्याला वॉटरफॉल दिसेल. आता जिथे आम्ही स्टे केला होता ते बघा, हे घर आहे. ते वरती टेरेसवरती आम्हाला टेंट लावायला जाताना जागा दिली होती. हिरकणी ट्रेकर्स म्हणून आहे बघा. तर मंडळी आता आपली ट्रेकला सुरुवात झालेली आहे. वॉटरफॉल ट्रेक आपण बोलवतो हिडन आहे, हिडन आहे. पण आता तिकडे गेल्यावर समजेल हिडन आहे की नाही. हिडन आहे तो वाटत नाही, म्हणजे थोडं वाटत नाही. पब्लिक आहे बऱ्यापैकी, पण मला वाटतं जास्त क्राऊड नसेल. जो बाहेर क्राऊड असतो ना, जत्रा ती जत्रा इकडे नसेल. कमी असेल आणि ती नसावी. ती नसावी तर मजा घेतील, नाही तर काय फायदा नाही. मग इथे आंघोळ केली का वाईट आहे. बघा मोरबे डॅम समोर इर्षागड. बऱ्यापैकी आम्ही अंतर कवर केलं आहे. जे बोरगाव आहे, बोरगावच्या म्हणजे आम्ही तिथे स्टे केला होता ना काल, तिथून पुढे 1 किलोमीटरवरती गाव आहे. त्या गावातून आम्ही ट्रेक चालू केला, कारण ऑलरेडी आम्हाला थोडा उशीर झाला होता. तर आता बऱ्यापैकी आता आम्ही वॉटरफॉल जवळ पोचलेलो आहोत. मला वाटतं अजून अर्धा तास जाईल, 30-40 मिनटं जातील.
वरती छोटे छोटे वॉटरफॉल पण आहेत पाठीमागे. पाऊस सकाळपासून रात्री पडला होता, वारा खूप होता. आत्ता पाऊस बारीक बारीक चालू झाला आहे. आलाच, बारीक नाही, हा बघा पाऊस आलाच, वाटून खूपच आला. पाऊस चालू आला जोरात. इथपर्यंत आले कन्फर्म नक्की तोंडून आलं पाण्यात, कारण वॉटरफॉलचा आवाज आहे. मारुती भाऊ काय झालंय, रस्ता बरोबर आहे? काय तर रस्ता थोडा कन्फ्यूज करतोय आम्हाला. आम्ही पोचलो एका ठिकाणी, इथून राईट जायचं आहे की लेफ्टला जायचं आहे. लेफ्टला उतरतो तो खाली चालला आहे. वॉटरफॉल आहे वरच्या दिशेला, तर आम्हाला समजत नाही राईटला रस्ता कुठे आहे? आमचा गुगल मॅप जरा संशोधन करत आहे. आला ना, ओके. वॉटरफॉल जवळ आहे का आता? गर्दी आहे काय? हां येतात पाटणा. किती लोक आहेत तरी? आहेत लोक वॉटरफॉलला कुठं आहेत लोक आहेत, गर्दी आहे. जातील पण ते सगळे जास्त आहेत का? हां हां आहेत ना. नाही आता इथे किती खाली तिथे जवळ एकदम. इथे खाली दिलं ना हां का अशी पायवाट फिरली बघा हां तिथून तिथून चला आतमध्ये चालेल. मी येते त्याला घेऊन. हो हे का आले इथं पाठीचं? आहेत ना आले का? त्याला माहिती आहे तुझ्या बघा खालचं, खाली जायचं आपल्याला इकडे. हे बघा कुठे गेले आपली आजची गाईड. ही बघा हिरकणी, त्याच्याकडे आम्ही थांबलो होतो ना आज, काल रात्री स्टे केला होता ना ते. एकूण तुला काय काय माहिती आहे इकडे, म्हणजे इकडच्या वन्यजीवांबद्दल किंवा वनस्पतींबद्दल थोडक्यात सांग. ह्या जंगलात वाघ असतो. इथे एक झाड आहे सागाचं म्हणून, त्या झाडाचं पान आपण हातावर चोळलं का ते लाल होतं. परत ह्या वॉटरफॉलवर रॅपलिंग होते. इथे जास्त लोक नसतात, आम्ही इथे रॅपलिंग करतो. तर मंडळी बघा फायनली आम्ही आता वॉटरफॉल जवळ पोचलेलो आहोत. हा बघा वॉटरफॉल. तर मंडळी फायनल आम्ही वॉटरफॉल जवळ पोचलेलो आहोत. बघा पाठीमागे वॉटरफॉल. आता आम्ही चाललो भिजायला. बघा मंडळी पाण्यामध्ये इंद्रावती दिसतो बघा, दिसतोय बघा. हा बघा असा इथे आहे हलका हलका. हा मागे काय त्याला काय हल्ली आहे चालले मागते बरं. वन वन टू थ्री. हो साताऱ्याचा शाहरुख खान. कधीकधी मोठ्या प्लॅनची गरज नसते. एक रात्र कॅम्पिंग, मित्रांची साथ आणि सकाळचा असा एक ट्रेक, एवढंच पुरेसं असतं. अशा तऱ्हेने मंडळी आता आम्ही निघालो आहोत. हा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशी घे बाद झालं एवढे येतो आपण. मन कर. दीडफुट्या आणाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो. आणाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो.
पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. विठ्ठल 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 विठ्ठल